सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलौकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वर, जय नमो नारायण. पुरुषोत्तम मास आज आपला 13वा अध्याय आपण घेत आहोत. आणि नेहमीप्रमाणेच 13व्या अध्यायाचं वाचन झाल्यानंतर त्यातला सारांश किंवा मौलिक जो संदेश आहे तर तो संदेश आपण पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. जय श्री सर्वोत्तम वासुदेवा दामोदरा अनंत केशवा, क्षीराब्धिजा माता रमाधवा, देवादिदेवा दयानिधे. तव चरण सरोजी प्रेमा, अखंड देई सर्वोत्तमा. नाम वदायाची सीमा, शेषातेही गती नव्हे पै. तेथे मी अल्पमती पामर, वदेनी म्हणतो स्तुती उत्तर. एक जिव्हेचा प्रसर, केवी विस्तार साहो शके. परी आत्मसार्थक करावे काही, म्हणून आरंभलीसे नवाई. कृपाळुत्वे शेवटास न्यावी, हीची परिसावी विज्ञापना. मी नेणे जपत सप साधन काही, दान धर्म व्रते उद्यापने काही. करावया ते धनही नाही, गृही संग्रही तू जाणता. निशिदिनी संसाराची हळद, सदा चित्ती वाटे तळमळ. तेणे न गमेची काळ वेळ, म्हणून या खेळ आरंभिला. तरी कृपा करुणी रमा रंगे, न्यूनते पूर्ण करावे अंगे. रसोत्पत्ती रसवेगे, जीवन घाली दयाळवा. समर्थे मुक्ता फळाची लाखोली, वाहता हरुष हृदय कमळी. दरिद्रे तुळशी दळे समर्पिली, तरी कान स्वीकारा स्वामिया. श्रीमानी नैवेद्य पक्वान्न, अर्पिता तोषले मन. दरिद्रियाचे किंचित कदान्न, काय अवेरून सांडावे. तैसे थोर थोरांनी प्रबंध केले, नानापरी गीती आळविले. तयाचे लळे पुरविले, मज अवेरिता भले नोहे की. असो कृपा कराल श्रीहरी, तरीच वदेल वैखरी. सरस्वती बैसे जिव्हाग्री, मन तुरंगी आत्माराम. ऐका संत श्रोते सज्जन, पाचा पर्वाचा केला प्रश्न. तया माझी 4 संपूर्ण, मागे निवेदन झाले. व्यतिपात वैधृती पाही, पौर्णिमा अमावास्याही. ऐसी पर्वे 4 पाही, केले सर्वही कथन. आता 5वे पर्व ते कवण, तयाचे ऐकावे निरोपण. लक्ष्मीप्रती नारायण, सांगता झालासे. श्लोक. लक्ष्मीरुवाच पुरुषोत्तम ऋषिकेश
भक्तिप्रियतया निधे द्वादशाश्वैधमाहात्म्यं वद लोकहिताय च। टीका: लक्ष्मी वदेजी पुरुषोत्तमा, भक्त काम कल्पद्रुमा, मागे निवेदिला महिमा, पौर्णिमा अमावस्या ते पर्व राहिलेसे एक, तेही परिसावे नावेक, व्रता माझी श्रेष्ठता अनेक, कैसे निदेख स्वामिया, तरी कृपा करुनी समग्र, लोक हितार्थार्थ वदावे साचार, जे ऐकता जडमुड उद्धार, तत्कळची होय पै। श्लोक: श्रीकृष्ण उवाच शृणुदेवी प्रवक्ष्यामि द्वादशी फलमुत्तमं, मलमासे विशेषेण मुनिभिर्मा भाषितं पुरा। टीका: विष्णू बोलते झाले उत्तर, एक क्षीराब्दीचे सादर, परवा माझी पर्वथोर, विशेष सत्कार द्वादशी, तया माझी मलमास, पातल्या विशेषा विशेष, आदरे अचरलिया व्रतास, तुटे पाश यमाचा, हे ऐकता महिमान, पापे भस्म होती जाण, यदर्थी नसे अनुमान, सावधान परिसावे, समग्र तीर्थाची गर्जना तोवरी, संपूर्ण यज्ञ क्रियावरी, अवघी ही पर्वे पृथ्वीवरी, न पवती सरी द्वादशी ते, संपूर्ण पर्वाचे फळ पाही, न तुळे द्वादशीचे ठाई, काय सांगो तेथेची नवाई, मी शेषशाही वदतसे, यज्ञ केलियाचे फळ, अथवा प्रयागी स्नान गंगाजळ, तेथीचा कल्पवास प्रबळ, सेविला सर्व काळ आदरे, तरी द्वादशीचे तुलना नाही, शास्त्र देती याची ग्वाही, प्रत्यय घेईजे स्वदेही, केलिया पाही व्रताते, उपोषण एकादशी दिने, द्वादशीत कीजे पारायणे, ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने, आणिक दाने नानाविध, आणिक करावे पिंडदान, श्राद्ध तिथी असो अथवा नसो जाण, परी अगत्य कीजे श्राद्ध साधन, घडे पुण्य कोटी गुणे, तव त्रिरात्रीचे व्रत, दशमी पासून द्वादशी युक्त, तिन्ही देवता मूर्तिमंत, वसताती तेथे निश्चयी, दशमी ते दैवत चतुरानन, एकादशी गिरिजारमण, द्वादशी ते विष्णू आपण, वास्तव्य स्थान त्रिवर्गी, दशमी ते दृश्य दोष त्यागावे, एकादशी वर्जावे, द्वादशी ते बर्वे, आधी त्यागावे शास्त्राध्यारे, परान्न गृहान्न उष्णोदक, सर्व स्नेह खटवांग देक, लवण तांबूल स्त्री संग सुख दुःख, एक भुक्त दशमी ते, ऐसे एकादशी दिने, एक अधिकते स्थानी, अन्न न स्वीकारावे जनी, एकादशी म्हणून बोलिजे, आता द्वादशी ते वर्ज कीजे, दिवा निद्रा न सेविजे, शास्त्राधार बोलिजे, ऐके क्षीराधीतने, ऐसे विधियुक्त एकादशी व्रत कीजे सायसेसी, वरी साधन द्वादशी, ब्राह्मणेसी विधियुक्त, त्याही वरी केलिया पिंडदान, ते तव विशेषाहून विशेष जाण, तेणे केले गयावर्जन, पितृ उद्धरण कुळाशी, तुलसी पत्रा समान, अर्पिला जरी पिंड जाण, तरी ते मज मेरू समान, वदे नारायण स्वमुखे। श्लोक: कृता यज्ञाखिलास्तेन, गयायां पिंडपातनम्, अहो धन्याश्यते धन्य, येषां बुद्धिर्हरेर्दिने, तुळशीपत्रमिश्रान्नं, मक्षिकापादमात्रकं, द्वादशं ब्राह्मणे दत्तं, तदन्नं मेरुतं प्रजेत। टीका: मलमासाची द्वादशी, जरी उपोषण घडे ते दिवशी, तया ऐसा पुण्यराशी, दुजा आन असेना, जन्मांतर सहस्रेन, त्याने जिंकलीसे जाण, वरी ब्राह्मण संतर्पण, पूजा विधान यशोचित, ऐसे व्रत भावे आचरता, यम रावो वोढवी माथा, तया दुरिताची वार्ता, बोलो नयेची राजसे, तये दिनी ब्राह्मणा लागून, जरी वस्त्र करविले परिधान, तरी कल्पपर्यंत स्वर्ग भोग जाण, तया लागून प्राप्त होय, विष्णू माधव प्रीत्यर्थ, जरी आचरेल हे व्रत,
ब्राह्मण भोजन यथार्थ विष्णु प्रीत्यर्थ द्वादशीसी सुवर्णदान सहस्त्रदान रौप्यदान उपानदान छत्रासहित पादुकादान पुरुषोत्तमा अर्पण कीजे घृतदान घृतपाचित पक्वान त्रयोदश गुणी तांबूलदान गंध पुष्पसुदान कीजे अर्पण यथाविधी इतुके दान केलिया पाही वैकुंठवास तयाते होई मल मास द्वादशी ठाई शेषशाही संतुष्टे यथा ऋतू काळे फळे कर्दळी फळे नारी केळे खरजुरी लवंगा पूगी फले जाय फळादी आदरे कपिला गोदाने नेमस्त महिदान अश्वासहित गज अजादी रथ गणित अर्पण कीजे द्विजाते इतुकी दाने सांगितली देख परी घृत दानाचे महात्म्य अधिक मलमास पर्वणी आवश्यक कीजे देख यथाविधी कांस्य पात्री घालून या घृत सुवर्ण प्रतिपा संयुक्त पूजा करणे नेमस्त दीजे दान विप्रा लागी त्याही वरी घृतपाचिक पक्वान तेही कांस्य पात्री घालून घृतासहित पूजा करून ब्राह्मणा करी अर्पिजे संख्या तयाची त्रिणी दशक वरी त्रिणी अधिक देख ऐसे करुनिया आवश्यक दीजे सम्यक विप्रांते साक्षर विप्रा लागी बरवे पूजा करुनी वस्त्र द्यावे वरी दक्षिणे सहित दान अर्पावे तेणे पावे स्वर्गवासू द्वादशी ऐसे दुजे पर्व काक्षी ऐसे क्षेत्र अपूर्व तीर्थामाजी विशेष गौरव प्रयाराग जाणिले द्वादशी केलिया अन्नदाने कोटी कुळे उद्धरली तयाने नरकी तारले पितृगण ऐक महिमान शुभामने सकळ ज्ञाना माझी वरिष्ठ अन्नदान अतिश्रेष्ठ म्हणून महिमा उत्कृष्ट वर्णिला शेषर पुराणी असाक्षी भोजन द्वादशी तया ऐसे न देखो दोषी अनुकूल असे ज्या समयासी तेची ब्राह्मणासी अर्पिजे चित्त आशे ते न धरावे भगवंती विन्मुख न व्हावे अतिथी विन्मुख नसावे वित्त असोनी जवळिक सर्वांचे अंतर हृद्गत स्वये जाणिले त्रैलोक्यनाथ तया ते करिता वंचनार्थ पावे अगाध रोगडा या लागी उत्तम अथवा मध्यम सकळ श्रोती धरीजे नेम बहुती मार्ग हा सुगम निर्गुण ठेविला अनंते ये विषय इतिहास पुरातन होऊन ऐकिजे सावधान पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान अंबरीश नाम जाणतया सार्वभौम सर्वा वरिष्ठ तपोबळे अति उत्कृष्ट अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची प्रजे लागी अति कनवाळू विप्रा लागी परमस्नेहाळू रिपू दुमालागी जैसा काळू कृतांतवत तयाते परम धर्मिष्ठ हृदयी आडकाठी कवणाते नाही व्रत नेम उद्यापने पाही सदा सर्वदा ही चालवित विन्मुख नभेची कवणाते मागितले अर्पितसे त्याते आपत्यापरी मागत्याते लळे त्याचे पूर्वीत ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम अचाट साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ नृप वरिष्ठ आचरतसे सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती घेऊनी साधी द्वादशी तिथी न उगवताची गबस्ती साधन रीती साधितसे ऐसे लोटता काळ बहुत पुण्य संग्रह झाला अपरिमित इतुकेही असून गर्वरहित नृपनाथ वेगळा तो तव वासवा अंगी भयदारुण माझे पद घेईल हिरून चिंता करी रात्रंदिन तव नवल पूर्ण वर्तले अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला इंद्रसभेस वासवे सन्मानितो बहुस षोडशोपचार पूजिला बैसुनिया निजासनी स्वागत पुसले तय क्षणी स्वस्ति क्षेम विप्रवदोनी पाहे नयनी तयाते तव परमकृश झाले शरीर शोके उत्तरला मुखचंद्र देखुनी बोले मुनीश्वर दुःख अपार हृदय दिसे येरू म्हणे महाराजा उपावन देखोजी दुजा मग समग्र वृत्तांत बोजा ऋषीवर्या सांगतसे म्हणे अंबरीश परम विख्यात तपो तेजे आगळला अमित
द्वादशी व्रता ते आचरत, न चाले तेथे उपावो. ऐसी यासी करू मी काही, हृदरोग हा परम माझे जीवी. म्हणून पायी ठेविले डोई, सांगा काही मज लागी. जया ते हृदरोग लागला, तो रोगी देखो न वाचला. महद्रोग जया ते झाला, तरी धन्वंतरी तयाला वाचविती. परी हृदरोगी प्राणिया ते, कवण वाचवू शके तयाते. एक सद्गुरु वाचून त्याते, उपाय अन्य असेना. तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ, सकळ ऋषी माझी श्रेष्ठ. अमृत वचनी स्पष्ट, देवनी रोग कुष्ठ निवारा. ऐकून वासवाची ग्लानी, कोमल हृदय दुर्वासुमनी. अंतरी परम कवळुनी, बोलत वाणी ते ऐका. श्लोक. द्वादशां यत्कृतं सर्वं, अक्षयं तद्भवेद्यः. द्वादशां क्षयं दानं, द्वादशां अक्षयोज्जपः. टीका. दुर्वासवदे वासवा पाही, द्वादशी ऐशे व्रत दुजे नाही. जे आचरती सदा सर्वदाही, त्या एवढा नाही पुण्य. श्लोक. अक्षयी स्वर्गवास तयाते, प्राप्त होय जाण निरुते. द्वादशीये पुण्यव्रताते, साम्यता आन असेना. अक्षय तीर्थी स्नान केले, अथवा तपव्रत जरी केले. यज्ञ यागादीही साधिले, उपासले ज्ञान योगे पै. तरी नातुळे द्वादशी स्तमता, ऋषी देव गंधर्वादी तत्वता. आचरल्या व्रता, वंद्य सर्वत ते झाले. व्रत आचरला चतुरानन, कुबेरासहित सिद्धगण. त्या ते प्राप्त झाले पद निर्वाण. अक्षयी भानु तो वरी पावे, स्वये वासवा तू ते पाही. इंद्रपद लाधले पूर्ण कमाई, याची व्रत प्रभावे पाही. अधिप स्वर्गणाते, यमधर्म आचरे व्रत. ते पद झाले तरी प्राप्त, साधन द्वादशी कैलासनाथ. स्वय आचरे व्रताते, ऐसे हे व्रत अतिश्रेष्ठ. आचरत असे नृपराव वरिष्ठ, तया अपाय करावेचे कष्ट. कवण नष्ट करू शके, जया ते पुण्य सामग्री. पूर्ण असे हो पदरी, तया ते साह्य श्रीहरी. व्रत निरंतरी चालत असे, या लागी अमरनाथा. न प्रवर्ते ऐसिया घाता, येणी दुरिताची वार्ता. अंगी सर्वथा बाणेल पै, ऐकता ऋषीचे उत्तर. देवेंद्रे केला नमस्कार, उपावन सुचे अणुमात्र. पद स्वतंत्र नरा हेची, या लागी गुरुवर या पाही. एक वेळ तेथवर जाई, कळेल तैसी करा नवाही. पद अक्षयी राहे जेणे, ऐसे ऐकता वचनाते. ऋषी विचारी अंतराते, म्हणे जाऊन पाहो नृपाते. पुण्यपुरुषाचे दर्शन, दुर्वासा ऐसा सत्पुरुष. परिमती ते तात्काळ भ्रंश, जया संगती संगदोष. धरेला हव्यास मानसी, धीरवान ज्ञानवान पाही. सुशीळ जरी जाहला देही, तरी संगती संगदोष पाही. मती पालटे तयाची, म्हणून या सत्संग धरावा. दुर्जन संग तो त्यागावा, तेणे विश्रांती पावे जीवा. देवाजी देवा प्रेमा सडे, आता दुर्वास ऋषी रावो. घेऊन शिष्य समुदावो, नमोनिया वासवो. निगता झाला तात्काळासी, घेईल अंब ऋषीची भेटी. तेथे होईल जे राहटी, ते कथानक मराठी. श्रोतिया कर्णपुटी परिसो, जे ऐकता पाप झडे. कली कल्मष अवघे पळे, श्रवण करिता रोकडे. मल महात्म्य समग्र हे. श्लोक. पापकोटी सहस्राणि, पापकोटी शतानि च. विलयं यान्ति देवोषि, मलमासे तिथो मम. टीका. श्लोकाधारे बदली वाचा, प्रबंध नव्हे माझे पदरचा. न्यून पूर्ण करणे याचा, अधिकार साचा तुम्हा ते. मी तव रास संप्रदायी, भिक्षा मागतो गृही गृही. ती भिक्षा एकत्र एक ठाई, पचवून अर्पावे द्विजाते. ऐसी हे तव कविता जाण, कवीश्वराचे भिक्षान्न. अर्थावबोध एकत्र करून, श्रोतिया लागून वटिले. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित, त्रयोदशोऽध्याय गोडः. इति त्रयोदशोऽध्यायः.
13वा अध्याय आपण ऐकला. या 13व्या अध्यायामध्ये ह्या द्वादशीचं म्हणजे कालच्या अध्यायापर्यंत जे 5 पर्व सांगितले होते की वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा आणि अमावस्या, 5वं पर्व राहिलं होतं ते द्वादशीचं पर्व. द्वादशीच्या ह्या पर्वाला साधन द्वादशी असं नाव आहे आणि हे जर का कोणी केलं असेल तर त्याला जे पुण्य प्राप्त होतं तर त्याची गणना कुठेच होऊ शकत नाही, इतकं ते सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे ह्या पृथ्वी तलावरचे जेवढे सर्व तीर्थ आहेत तर त्या सर्व तीर्थात जरी स्नान करून आला, जेवढ्या प्रकारचे यज्ञ आहेत ते तेवढ्या प्रकारचे जरी यज्ञ केले आणि पृथ्वीवरील सर्व पर्व म्हणजे जसं उदाहरणार्थ की एक असा कुंभमेळा येतो, मग काही वेळेस तो नाशिकला असतो, काही वेळेस तो उज्जैनला असतो, काही वेळेस प्रयागराजला असतो. म्हणजे पृथ्वी तलावरती असे वेगळे वेगळे पर्व येतात. संक्रांतीचे पर्व तसेच येतात, माघ पौर्णिमेचेही तसे पर्व येतात. मग एकाच पर्वाला अनेक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही, पण तरीही ह्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या पृथ्वीवरील सर्व जेवढे काही पर्व असतील तर तेवढ्याला जरी स्नान आणि दान करून आलं तर ते जे पुण्य प्राप्त होणार आहे तर सर्वांपेक्षा श्रेष्ठ पुण्य ह्या द्वादशी व्रतामध्ये आहे आणि याच्या इतकं पुण्यसंचय कोणत्याच याच्यामध्ये नाही. लक्ष्मीने विचारलं नारायणाला की देवा, हे व्रत कसं करायचं ते सांग. नारायणाने सांगितलं की मागे मी तुला जसं सांगितलं तसंच हे दशमी, एकादशी, द्वादशी हे 3 दिवस व्रत करायचं. दशमीला 1 वेळ भोजन, एकादशीला भोजन नाही किंवा कुठलंच नाही, संपूर्ण उपवास, आणि द्वादशीला 1 वेळ फक्त भोजन, तेही सूर्यास्ताच्या आत. याला विशेष महत्त्व आहे. एरवी कसं होतं की ठीक आहे, तुम्हाला जेव्हा भुक्त आहे, नक्त आहे तर त्यावेळेस तुम्ही रात्र झाल्यानंतरही भोजन करू शकत होते, द्वादशीचं पारायण रात्री करू शकत होते. पण ह्या साधन द्वादशीच्या याच्यामध्ये सूर्यास्त होण्याच्या अगोदर ते एकादशीचा उपवास सोडायचा, द्वादशीचं पारायण करायचं. लक्ष्मीने विचारलं की असं का, हे सूर्यास्त होण्याच्या अगोदरच का बरं? तर तेव्हा म्हणाले की ही जी द्वादशी व्रत जे कोणी करतं तर ह्या तिन्ही दिवशी म्हणजे दशमीला, एकादशीला आणि द्वादशीला तिन्ही वेळेस तिन्ही देवता जे आहेत ते त्या पृथ्वीवरती ह्या व्रत करणाऱ्याच्या घरात असतात. म्हणजे दशमीला त्याने जर दशमीचा उपास केला तर ब्रह्मदेव त्याच्या घरात असतात, एकादशीला रुद्र म्हणजे शंकर भगवान त्याच्या घरी असतात आणि द्वादशीला भगवान विष्णू त्याच्या घरी असतात. म्हणून हे साधन द्वादशी ती करायची आणि 3 दिवस ती करायची. दशमीला 1 वेळ, एकादशीला संपूर्ण उपास, द्वादशीला 1 वेळेस भोजन, तेही सूर्यास्ताच्या आत. मग ह्यात असं काही नियम आहे का म्हणे? लक्ष्मीने विचारलं नियम आहेत का? तर म्हणे हो, नियम आहेत. पहिला नियम असा की दृश्य दोष टाळावे. दृश्य दोष टाळावे. सर्वसाधारणपणे आपली अशी वृत्ती असते की जे आपण पाहू नये ते पाहतो आणि आपल्याला उत्सुकताही असते ते दृश्य पाहण्याची. तर हे असं जे पाहू नये ते दृश्य जर पाहिलं तर त्याचा दोष होतो. जसं मागच्या कथानकामध्ये तर त्या संन्याशाने झाडाच्या पाठीमागे जे युगुल उभं होतं तर त्याचं दृश्य त्याच्या डोळ्यावरती सहज त्याला ते दिसून गेलं आणि तो दृष्टी दोष झाला, दृश्य दोष त्याला झाला. आता आपण रानावनात राहत नाही, मग आपली दृश्य दोष कशाने होतो? आपला दृश्य दोष जो आहे तर तो सर्वसाधारणपणे मोबाईल आणि दूरदर्शन म्हणजे ह्या टी व्हीमुळे तो होतो. मग हे 3 दिवस टी व्ही पाहायचा नाही आणि मोबाईलही पाहायचा नाही आणि इतर दृश्य म्हणजे आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरत नाही, हिंडत नाही, व्रत असल्यानंतर ते जात नाही कुठे, म्हणून घराच्या पलीकडे दुसरं कुठलं विपरीत दृश्य दिसण्याचा संभवच नाही.
पण टाळता येणं तर दृश्य दोष टाळण्यासाठी हे महत्त्वाचं आहे की तिन्ही दिवस मोबाईल आणि टी व्ही पाहायचा नाही. याच्यानंतर अजून थोडे नियम कडक आहेत. ह्या एकादशीच्या दिवशी म्हणजे दशमीला तर एक वेळ भोजन आहे, द्वादशीला एक वेळ भोजन आहे, पण एकादशीला घरात शिजवलेलं सुद्धा अन्न खाऊ नये. म्हणजे गृहान्न, परान्न, उष्णोदक म्हणजे गरम पाण्याने स्नान, लवण म्हणजे मीठ, तांबूल म्हणजे विडा आणि स्त्रीसंग सुख आणि दुःख दोन्ही बाबतीत स्त्रीसंग तो करू नये. आणि द्वादशीला दुपारी झोप होऊ नये. नाही तर एकादशीला एक वेळ झालं, दशमीला एक वेळ झालं, एकादशीला पूर्ण उपवास झाला आणि द्वादशीला मग ग्लानी येईल. मग ग्लानी आल्याच्यानंतर दुपारी झोपण्याची इच्छा होईल. म्हणून त्याने सांगितलं की द्वादशीला दुपारी झोप होऊ नये. मग हे व्रत केल्याच्यानंतर पारणं जे करायचं आहे, तर पारण्यासाठी काय करायचं? द्वादशीला जे पारणं केलं आहे तर त्या दिवशी मिष्टान्न करायचं आहे, ब्राह्मणाला बोलवायचं आहे भोजनासाठी आणि असाक्षी भोजन करायचं नाही आहे. म्हणजे एकट्यानंच तो भोजन करायचं नाही आहे. संगतीला पंक्तीला कोणी ना कोणीतरी 2-4 ब्राह्मण म्हणा, अतिथी म्हणा, याचक म्हणा, हे कोणी ना कोणीतरी तिथे भोजनाला पाहिजेत. आणि असं भोजन झाल्यानंतर मग दान काय काय द्यावं? लक्ष्मीने विचारलं की दान काय काय देऊ? मग दानाला काय करायचं आहे की आधी सगळ्यांना भोजन द्यायचं आहे. भोजन दिल्यानंतर त्यांना वस्त्र द्यायचं आहे, दक्षिणा द्यायची आहे, त्यांना सुवर्ण की म्हणजे सोनं द्यायचं आहे किंवा रौप्य म्हणजे चांदी द्यायची आहे, त्यांना जोडे द्यायचे आहेत, जोडे द्यायचे आहेत किंवा खडावा द्यायचे आहेत किंवा पादुका द्यायच्या आहेत, त्यांना छत्री द्यायची आहे, तूप द्यायचं आहे, तुपात तळलेले बनवलेले पदार्थ द्यायचे आहेत, विडा, गंध, पुष्प, केळी, नारळ, खजूर, लवंग, जायफळ, गाय, जमीन, घोडा, हत्ती इतक्यापैकी जे शक्य असेल ते द्यायचं आहे. लक्ष्मीने विचारलं की हे श्राद्धाचं काय म्हणे? मग जर श्राद्ध तुम्ही म्हणता की द्वादशीला करायचं आणि आमच्या जर पितरांची तिथी नसेल तर मग आम्ही काय करायचं? तर नारायण म्हणाले की तुमच्या घरी तुमच्या पितरांची तिथी असो अथवा नसो, त्या दिवशी द्वादशीला श्राद्ध तर्पण पिंड करायचं आहे. आणि ते पिंड किंवा ह्या दानातल्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुळशी पत्रावरती मावतील एवढ्या जरी मला दिल्या तरी मी तृप्त होतो. म्हणजे तुळशीचं जे पान आहे त्याच्यावरती 33 पिंड किंवा 33 पदार्थ किंवा वस्त्र हे काय तुम्हाला द्यायचं आहे ते तेवढं जरी मला दिलं तरी मी तृप्त होतो. म्हणजे इथे नारायणाने आपल्याला काय सांगितलं की संसारी व्यक्ती आहे तर ती धनाचं तिला जास्त लोभ आहे. मग साहजिकच आहे, त्याचं कुटुंब चालवायचं आहे, त्याला प्रपंच चालवायचा आहे, तर धन व्यय करून होणार नाही. तर त्यांनी सांगितलं की तुळशी पत्र एवढं जरी मला सगळं दिलं तरीही मला मी त्याने संतुष्ट होतो. म्हणजेच काय की ह्या गोष्टी जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या आणि ज्या प्रमाणात आपली ऐपत आहे त्या प्रमाणात दान करायचं. सगळ्या वस्तू दान करायचं नाही. आता आपल्याच घरी जर घोडा आणि हत्ती नाही तर आपण दान कुठून करणार? प्रतिकात्मक जरी म्हटलं तरी तेवढं तर मग धन व्यय झालाच ना. तर त्यांनी सांगितलं की तसंही करायची गरज नाही आहे. 3 दिवस उपवास, असाक्षी भोजन करायचं नाही आहे आणि द्वादशीला श्राद्ध पिंड तर्पण करायचं आहे. एखाद्याने लक्ष्मीने विचारलं की आता समजा एखाद्या व्यक्तीला हे काहीच नाही झालं म्हणे आणि तरीही जर त्याला हे साधन द्वादशी करायची आहे तर त्याने काय करावं? नारायण म्हणाले की मग त्याने काय करायचे? कांस्य पात्र म्हणजे पितळ नाही आहे ते, कांस्य पात्र बाजारात मिळतं, ते काश्याचं भांडं, त्याच्यामध्ये तूप भरायचं आहे. आता भांडं आपल्याकडे जेवढी आपली आर्थिक क्षमता आहे तेवढं भांडं घेऊ शकतो. कोणी घागर घेईल तर कोणी मोठा कटोरा घेईल तर कोणी छोटीशी वाटी घेईल. कांशाची छोटी वाटी घ्यायची, त्याच्यावरती तूप भरायचं आणि त्याच्यावरती विष्णूची सोन्याची प्रतिमा. आता हे सगळं त्या तुळशी पत्रावरती मावेल एवढंच बनवायचं आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की भगवंताची फक्त मागणी अशी की तू फक्त श्रद्धा ठेव
आणि श्रद्धेने सर्व कर, बाकी मला काही नाही दिलं तरी चालेल. त्याची मागणी नाही आहे, पण ती सुवर्ण प्रतिमा ती ठेवायची विष्णूची, त्याची पूजा करायची आणि ते ब्राह्मणाला द्यायचे. ज्याला तेही जमत नसेल सुवर्ण प्रतिमा आणून, त्याने कास्याचं जे पात्र आहे तर त्याच्यावरती तूप भरून तेवढं ते ब्राह्मणाला द्यावं आहे. आणि तेही त्याला जमत नसेल तर तुपात तळलेले अनारसे किंवा शुद्ध तुपात तळलेले कोणते पदार्थ जे असतील ते 3 ते द्यावे. पण हे कोणाला द्यावे, कोणत्या ब्राह्मणाला, हा महत्त्वाचा प्रश्न देवीने विचारला. नारायणाने सांगितलं साक्षर ब्राह्मणाला द्यावे. नाही तर एखादा अडाणीच असेल आणि त्याला तुम्ही देऊन काहीच उपयोग नाही. फार पूर्वीच्या काळी असं होतं, ब्राह्मणाच्या घरामध्ये एखाद्या मुलाला जर का शिक्षण गोडी नसेल तर त्याचे आईवडील त्याला सांगायचे, नाही शिकत ना, चल उद्यापासून पंचा नेसायचा आणि सत्यनारायणाची पूजा सांगायला जायचं. म्हणजे त्या सत्यनारायणाच्या पूजेला सुद्धा इतकं कमी दर्जाचं आणून ठेवलं होतं की कोणीही ती करू शकतं, पण तसं नाही. ते इथे ह्या अध्यायामध्ये लक्ष्मीला नारायणाने सांगितलं की ते साक्षर ब्राह्मणाला द्यावे, की जो साक्षर आहे, ज्याला थोडं ज्ञान आहे, त्यालाच ते द्यावे. असाक्षी भोजन घ्यायचं नाही हे आलंच आहे. आणि अतिथी जर त्या दरम्यान आला तर त्याला विनमुखही जाऊ द्यायचं नाही. आपल्याकडे मागे आपण चर्चा केली की असं जेव्हा व्रत करतो, देवदेवतेंचं, गणपती मांडतो, महालक्ष्मीची पूजा करतो आणि आपल्या घरामध्ये सगळी सुबत्ता असते आणि नेमकं त्यावेळेस पेपरवाला येईल किंवा सोसायटीमधला कामगार येईल किंवा एखादा कुरिअरवाला येईल, काही येईल, त्याला आम्ही म्हणत नाही की त्याला घरात अगदी स्वयंपाकघरात डायनिंग टेबलवर बसवा, पण त्याला ओट्यावर कमीत कमी जे मिष्टान्न केलेलं आहे ते त्याच्या हातावरती आणि छोटंसं पाण्याचं ग्लास एवढं तरी देऊ शकतो. म्हणून तो अतिथीला विनमुख जाऊ द्यायचं नाही आहे हे सांगायचं आहे. आणि मग लक्ष्मीने विचारलं, हे देवा, हे एवढंच तू सांगितलंस मला, आता हे व्रत कोणी केलं होतं का, आणि हे जे व्रत त्याचा काय महिमा आहे, मला हे थोडं दृष्टांत कथेमधून तुम्ही मला सांगा, म्हणजे मला कळेल. लक्ष्मीला सांगितलं नारायणाने की मी तुला सांगतो कथा. पूर्वीच्या काळी एक अंबरीश राजा होता आणि हा अंबरीश राजा हा विद्वान होता, शूर होता, सार्वभौमत्व असलेला होता आणि तो हा साधन द्वादशीचं व्रत करत होता. साधन द्वादशी शब्द एवढ्यासाठीच त्यांनी या अध्यायात वापरला की तो हे जे सगळे साधन सांगितलेले आहेत, हे साधन तो ते दान करणार असतो म्हणून. आणि साधन जर असं करायचं नाही आहे तर एकादशीचं व्रत केलं तरी पुण्य आहेच आहे. पण द्वादशी व्रताचं महत्त्व सांगत असताना त्यांनी सांगितलं की दशमीला उपास, दशमीला एक वेळ जेवण, एकादशीला पूर्ण वेळ उपास, द्वादशीला सूर्यास्ताच्या आत भोजन, पण असाक्षी नाही, 2-4 लोकांना सोबत घेऊन आणि जे शक्य असेल ते दान देऊन. अशा तऱ्हेने हे अंबरीश राजा करत होता. इतकं पुण्य साठलं की ते इंद्राला थोडी भय वाटलं. आणि इंद्राला भय वाटल्याच्यानंतर त्याला वाटलं की आता जर अंबरीश राजा जर इथे आला तर मला ते इंद्रपद त्याला ते द्यावं लागेल. तो चिंता करू लागला आणि चिंता करत असताना खूप छान याच्यात लिहिलं की ती जी चिंता असते, तर चिंता करत असलेल्या माणसाला हृदय रोग होतो. पहा, म्हणजे 5,000 वर्षापूर्वी जेव्हा हे ग्रंथ लिहिला गेला तेव्हा त्याने सांगितलं आहे की तो चिंतित झाला आणि चिंतित झाल्याच्या नंतर त्याला हृदरोग झाला, म्हणजे हृदयाचा रोग झाला. मग तेव्हा तो त्या हृदयाचा रोग म्हणजे त्याच्या हार्टवरती प्रेशर आला असेल किंवा काय माहीत नाही, ते विस्तृत नाही आहे त्यात. मग असं तो चिंतित असताना एक दिवशी तिथे दुर्वास मुनी आले. आता दुर्वास मुनी आल्याच्यानंतर ते ह्या इंद्राकडे गेले. ते इंद्राने त्यांचं आगत स्वागत केलं, त्यांची पूजा केली, त्यांचा यथोचित सत्कार केला, स्वतःच्या आसनावर बसवलं. आणि मग दुर्वास मुनीने विचारलं, का रे तुझं एवढं मुख काबर म्लान झालं आहे, चंद्रासारखा तू प्रसन्न होता ना, आता एवढं तोंड काबर तुझं उतरलं आहे, कृश काबर झाला आहेस, हडकुळा काबर झाला आहेस. तर ते इंद्राने सांगितलं, काय देवा म्हणे ऋषी मुना तुम्हाला सांगू म्हणे गुरुवर्य,
त्या अंबरीश राजाचे ते जे व्रत पाहिलं तर मला थोडं हृदयामध्ये कसं तरीच झालं म्हणे आणि मला हृदरोग झालेला आहे म्हणे. मग मी काय करू? तर ते म्हणे अरे जर का एखाद्याला का महारोग जर झाला असेल तर तो धन्वंतरी दुरुस्त करेल, पण जे एखाद्याला मग त्याला जर का हृदयाचा जर का रोग झाला असेल तर मग त्याला ते गुरुवर्यच त्याला ते सांभाळू शकतात. मला तुम्ही याच्यातून काहीतरी करा. ह्यांनी दुर्वास मुनीने सांगितलं की अरे ह्याच्यात मी काहीच करू शकत नाही म्हणे, कारण तो अंबरीश राजा म्हणे तो साधन द्वादशीचं व्रत करतोय आणि त्याच्या पुण्याची गणना एवढी आहे की ती कोणीच काही करू शकत नाही म्हणे, त्याला मी पण काही करू शकणार नाही. मग त्यापेक्षा म्हणे तूच तसं करणं म्हणे हे व्रत. इंद्र म्हणे आता मी कसं काय करू म्हणे, हे व्रत मला तर काही जमणार नाही, पण तुम्हीच पहा ना म्हणे काहीतरी. आता बघा ह्या कथानकामध्ये हा विलासी इंद्र आणि दुर्वास मुनी तपस्वी. विलासी वृत्तीच्या घरी संन्याशी वृत्तीचा माणूस गेला तिथे. संगती संगदोषा, वृत्ती दोघांची एकदम तफावत असेल. एक विलासी वृत्ती आणि एक तपस्वी वृत्ती, यांना फक्त तपस करायचं आणि केवळ तो आदरातिथ्य स्वीकारलं त्यांनी. त्याच्या आसनावर ते बसले. इंद्राने त्यांना आसनावरती बसवलं होतं, म्हणजे त्याच्या आसनावर बसले ते, त्यांच्या संगतीत थांबले आणि संगतीत थांबल्याच्या नंतर त्यांच्या मतीमध्ये एकदम फरक पडून गेला. दुर्वास मुनी त्याला म्हणाले की ठीक आहे, मी जातो त्या अंबरीश राजाकडे आणि काय होतं ते पाहतो म्हणे, मग माझ्याच्यानं जे होईल ते मी करीन आणि तुझं संकट निवारील. किती वेळ होते हो हे दुर्वास मुनी. आता एवढे दुर्वास मुनी, एवढे तपस्वी, ते जर का एक अर्ध्या तासासाठी जर का इंद्रांच्या तिथे गेले असतील आणि तेवढ्या वेळात जर का या विलासी माणसाच्या संगतीमध्ये हे तपस्वी आले असतील तर एवढ्यामध्ये दुर्वास मुनींच्या मतीमध्ये फरक पडला. मग यांची जर ही कथा, तर आपण तर कोणाच्याही संगतीत जातो हो, मग आपल्या मतीवरती किती फरक पडेल. आपण तर कोणाच्याही आसनावरती बसतो. आसन म्हणजे त्या काळी आसन होतं, आता तर समजा टेबल खुर्ची आहे, सोफा सेट वगैरे आहे किंवा पलंग आहे बसायला. पण त्यांची जर ते संगतीच्या संगदोषणामध्ये जर होत असेल वृत्ती, वेगळ्या वृत्तीच्या माणसाच्या संगतीत गेल्यानंतर तिथलं वातावरण, तिथली जी एनर्जी आहे, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी जी त्याची आहे, तर त्याच्यामुळे ती ऊर्जा घेऊन आपण घरी येतो आणि आपल्या मतीमध्ये तसा फरक पडतो, जसं हे दुर्वास मुनींच्या मतीमध्ये फरक पडला. आदरातिथ्य घेतलं आणि थोडेसे सुखावले, अरे वा माझे छान हे केलं. आणि नंतर संगती संगदोषणं म्हटल्यानंतर मग कसं होणार. तर दुर्वास मुनी जेव्हा मग ते इंद्राला म्हणाले की मी त्या अंबरीश राजाकडे जातो आणि बघतो काय करायचं, तर आपली ही वृत्ती तशीच असते. आपण कोणाच्याही संगतीला जाऊ शकतो आणि नंतर मग त्याचा हेतू आपल्याला कळत नाही की त्याचा हेतू नेमका काय, आणि हेतू कशानंतर मग आपणही त्या पापाचे वाटेकरी होतो. आता हे दुर्वास मुनी एकटे गेले नाहीत, त्यांनी असंख्य शिष्य घेऊन ते अंबरीश राजाकडे गेले. मग पुढे काय झालं लक्ष्मीने विचारलं, तेव्हा नारायण म्हणाले की हे पुढे काय झालं ते मी तुला पुढच्या अध्यायात सांगतो म्हणे. आपणही पुढे काय झालं हे उद्याच्या अध्यायात ऐकू, जर त्यांनी विसृत दिलं असेल तर. इथे आपण थांबू आणि ह्यामध्ये फक्त महत्त्वाचं असं आहे की द्वादशीला श्राद्ध तर्पण करायचं आहे, हे एक महत्त्वाचं. तिथी असो अथवा नसो, आणि भोजन करायचं असेल तर असाक्षी भोजन करायचं नाही, आणि संगती संगदोषणम लागतो म्हटल्यानंतर कोणाच्याही संगतीमध्ये जाऊन बसायचं नाही. आणि चौथं महत्त्वाचं, दृश्य दोष टाळायसाठी मोबाईल किंवा टी व्ही या 3 दिवस आपल्याला तो वर्ज्य करायचा आहे. इथे आपण विश्राम घेऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वर, नमो नारायण.